अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारतीय औषध उद्योगावर लक्ष केंद्रित केलंय। भारताकडून होणाऱ्या औषधांच्या आयातीवर सुरुवातीला किरकोळ टॅरिफ लावलं जाईल, मात्र पुढील 18 महिन्यांच्या कालावधीत हे टॅरिफ 150% आणि नंतर 250% वाढवण्यात येईल, असं म्हणत पुन्हा टॅरिफ लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। त्यामुळे भारत सरकारकडून यावर काय निर्णय घेण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत। हा दौरा संरक्षण आणि ऊर्जा सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय। याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियन तेल खरेदीबाबत टॅरिफची धमकी दिल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। डोवाल यांच्या भेटीत S-400 क्षेपणास्त्र, Su-87 फायटर जेट्स आणि देखभाल यंत्रणा भारतात उभारण्यावर चर्चा होते। हा दौरा पूर्वनियोजित असून जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारत रशिया संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय। अमेरिकेत 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे। या आयोजनाच्या तयारीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे। या आयोजनासाठी एक विशेष कृती दल तयार करण्यात येणार आहे। अमेरिका या खेळांचं सह आयोजन करणार आहे। या आदेशानंतर लॉस एंजेलिसमध्ये ऑलिम्पिक आयोजन तयारीला देखील सुरुवात झाली आहे। या प्रसंगी ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष केसी वॉसरमन यांनी ट्रम्प यांना 1984 मध्ये ऑलिम्पिकमधील 3 पदकं भेट म्हणून दिली आहेत। गाझामधील नागरिकांना अन्नासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय। गाझामधल्या एका अरबी भाषेचे शिक्षक इसा खादेर यांनी मदतीतून मिळणाऱ्या पिठाला पांढरं सोनं असं म्हटलंय, कारण ते मिळवणं जास्त कठीण झालंय। आपल्या कुटुंबासाठी पीठ आणताना त्यांनी 15 किलोमीटर पायी प्रवास केलाय। यावेळी मोठा गोळीबार देखील सुरू होता। या वाटेतून जिवंत परत येईन की नाही हेही माहिती नव्हतं, असंही त्यांनी म्हटलं। अन्नासाठी धडपड करताना अनेक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू होतोय। या मृतांचा आकडा 61,000वर गेलाय, अशी माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडॉन सार यांनी हमासकडून ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करण्याची जोरदार मागणी केली आहे। गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यापासून काही नागरिक अजूनही गाझामध्ये बंदी आहेत। त्यांना अमानुष वागणूक दिली जाते, असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यांनी इव्हियाटर डेव्हिड आणि रोम ब्रास्लावस्की या 2 ओलिसांचे उपासमारीमुळे खंगलेले फोटो आणि त्यांच्या विनवण्या करणारे व्हिडिओ दाखवलेत। गाझामधील भीषण उपासमारीमुळे हे ओलीस आणि त्यांच्या कुटुंबियांवर मोठा ताण आहे। त्यांच्या या अवस्थेसाठी सार यांनी हमासला जबाबदार धरलंय। फ्रान्सच्या दक्षिण भागात स्पेनच्या सीमेजवळ जंगलात मोठी आग लागली आहे। या वर्षीची ही सगळ्यात मोठी आग ठरली आहे। ऑडे भागातील रिबॉर्ड गावाजवळ लागलेल्या आगीमुळे 13,000 हेक्टर जमिनीचं नुकसान झालंय। या आगीत एका व्यक्तीचा घरातच होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झालेत। त्यातले 7 जण हे अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत। या आगीच्या घटनेमुळे 1 जण अजूनही बेपत्ता आहे। जवळपास 2000 जवान आणि वॉटर बॉम्बर विमानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तिथल्या स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। हवामानातील बदलामुळे आगीचं प्रमाण वाढल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। फिलिपिन्सच्या मनिला शहरात एका निवासी भागात प्रचंड मोठी आग लागली। या आगीच्या ज्वाळा दुरूनही दिसत होत्या। आगीनंतर परिसरात धुराचे लोळ पसरले। आगीच्या या घटनेत 1500 कुटुंबांचं मोठं नुकसान झालं असून अनेक घरं पूर्णतः जळून गेली आहेत। त्यामुळे शेकडो कुटुंब बेघर झाली आहेत। आग लागल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं। अग्निशमन दलाच्या 50 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। 3 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र आगीचं कारण शोधण्यासाठी आता चौकशी सुरू करण्यात आली आहे। अलास्कामधील कटमाई नॅशनल पार्कमध्ये सिएटल क्रॅकन संघाचा खेळाडू जॉन हेडन आणि मॉस्कोटमध्ये एक थरारक प्रसंग घडला। नदीत शूटिंग करत असताना अचानक एक मोठं ग्रिझली अस्वल त्यांच्या दिशेनं धावून आलं। हे दोघेही गुडघाभर पाण्यात उभे असताना अस्वल जवळ आलं आणि त्यांच्या दिशेने धाव घेत होतं। दरम्यान मार्गदर्शकाने वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती हाताळली, ज्यामुळे अस्वल काही न करता निघून गेलं। ही जागा अस्वलांचीच असल्याने आम्हाला भीती वाटली नाही, असं तिथल्या अधिकाऱ्यांनी म्हटलं। दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष युन सुक येओल यांच्या पत्नी किम किओन ही यांची भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी सुरू आहे। स्टॉक मॅनिप्युलेशन, लाचखोरी आणि पक्षाच्या उमेदवारीत हस्तक्षेप केल्याचा त्यांच्यावर संशय आहे। यंदा एप्रिलमध्ये मून यांना पदावरून हटवण्यात आलं होतं आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये मार्शल लॉ लागू केल्याच्या आरोपावरून त्यांना पुन्हा अटक झाली। किम यांनी आरोपांवर खुलं वक्तव्य न करता फक्त लोकांना त्रास दिला त्याबद्दल माफ करा असं म्हटलंय।
दरम्यान यून यांनी चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिल्याने त्यांना अलीकडेच जबरदस्तीने चौकशीसाठी नेलं गेलं होतं. पोर्टलँडमधील सिरियल किलर जेसी ली कॅल्होन याच्यावर आता चौथा हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 22 वर्षीय क्रिस्टिन स्मिथ हिच्या 2022च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी जेसी लीवर हत्येचा आरोप करण्यात आलाय. याआधी त्याच्यावर चॅरिटी पेरी, ब्रिजेट वेबस्टर आणि जॉन स्पिक्स या 3 महिलांची हत्या केल्याचा आरोप होता. आणि आता चौथ्या हत्येसह मृतदेहाची विटंबना केल्याचा आणखी एक गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलाय. कॅल्होनने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. तो सध्या अटकेत आहे. त्याच्या खटल्याची सुनावणी 2027 मध्ये होण्याची शक्यता आहे. जपानच्या हिरोशिमा शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याला आज 80 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने शहरात शांततेचा संदेश देण्यात आला. 6 ऑगस्ट 1945ला अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बमुळे हिरोशिमा नागासाकीमधील जवळपास 1.4 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी शांतता स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली आणि पांढरी कबुतरं हवेत सोडून शांततेचं प्रतीक म्हणून दर्शवलं. हल्ल्याची जी वेळ होती सकाळी 8:15 वाजताची, त्यावेळी मिनिटभर मौन देखील पाळलं गेलं. अणुशास्त्रांच्या वाढत्या संख्येमुळे जगात अजूनही असुरक्षिततेची भावना कायम आहे असं त्यांनी मत मांडलं. बोलिव्हियामधील कोपाकाबाना या शहरात अ लेडी ऑफ कोपाकाबान या पॅट्रन सेंट यांच्या सन्मानार्थ हजारो भाविकांनी हजेरी लावली. बोलिव्हिया आणि पेरूच्या सीमावर्ती भागातून सुमारे 50,000 लोक या धार्मिक उत्सवात सहभागी झाले. यावेळी 16व्या शतकातील लाकडी मूर्तीची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. ही मूर्ती फ्रान्सिस्को टिटो युपान्की यांनी 1583 मध्ये तयार केली होती. दंतकथेनुसार त्यांना व्हर्जिन मेरीचं स्वप्न पडलं होतं. 100 वर्षांपूर्वी पोप पायस 12वे यांनी त्यांना अधिकृत पॅट्रन सेंट म्हणून घोषित केलं. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय. वॉशिंग्टन डीसी मधल्या पाकिस्तानी दूतावासाबाहेर पीटीआय समर्थकांकडून हे आंदोलन केलं गेलं. इम्रान खान यांना विविध आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे की अटक राजकीय हेतूने प्रेरित असून त्यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात डांबण्यात आलंय. त्यामुळे जगभरातील पीटीआय समर्थक त्यांच्या सुटकेची मागणी करतायत. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये ढगफुटी झाली आहे. यामुळे किन्नर कैलाश यात्रा मार्गावर टांगलिंग परिसरात शेकडो भाविक अडकलेत. आयटीबीपीने झिपलाईनद्वारे 413 यात्रेकरूंना वाचवलंय, तर प्रशासनाने कैलास यात्रा थांबवली आहे. हवामान विभागाने पुढील 24 ते 48 तासात अतिमुसळधार पावसाचा इशाराही दिलाय. त्यामुळे डोंगराळ भागात रहिवाशांना आणि पर्यटकांना अत्यंत सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर सततच्या पावसामुळे दरड कोसळत असल्याने राज्यातील 500हून अधिक रस्ते बंद करण्यात आलेत. उत्तराखंडमधील हर्षिल इथे ढगफुटीमुळे आलेल्या अचानक पुरामुळे परिसराचा संपर्क तुटलाय. त्यामुळे भारतीय हवाई दलाने तातडीने बचाव कार्य सुरू केलंय. हवाई दलाच्या आग्रा आणि बरेली इथल्या तळांवर रात्रभर मदत सामग्रीची वाहतूक करण्याची आणि हवाई दल आणि लष्कराच्या जवानांना बचाव मोहिमेसाठी तयारी करण्याची प्रक्रिया सुरू होती. सकाळी दाट धुकं आणि पावसामुळे उड्डाण करणं कठीण असलं तरी दृश्यमानता थोडी सुधारताच हवाई दलाने या नागरी सैन्य मोहिमेला सुरुवात केली आहे. हवाई दलाच्या या प्रयत्नांमुळे मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू झालंय. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान देहरादूनमधून एक थरारक व्हिडिओ समोर आलाय. यात एक तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहात बाईकसह वाहताना दिसतोय. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे तरुण बाईक सोबत वाहत असताना काही लोक त्याला बाईक सोडून दे आणि फेकून दे असं बोलताना दिसतायत. त्यानंतर तो एका पाईपचा आधार घेऊन स्वतःला वाचवतोय. या घटनेत सुदैवानं त्याला काही हानी झाली नाहीये. तो सुखरूप बाहेर पडलाय. हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मंडी आणि कुल्लू जिल्ह्यादरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आलाय. पांडव धरणानजीक झालेल्या मोठ्या भूस्खलनामुळे महामार्गाचा एक भाग पूर्णपणे वाहून गेलाय. यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. अनेक प्रवासी आणि वाहनं अडकून पडली आहेत. प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केलं असून ढिगारा हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे. Thank you.